तिथे सासरी तुमच्या मुलीने स्वतःच्या नवऱ्याला गिळलं, हिराशी सलगी करतेय. जी विधवा असून पण विधवा धर्माचे पालन करत नाहीये. अरे ठेवा अशा मुलीला तुमच्याच जवळ. विधवा आहेस तर विधवेसारखंच राहावं ना. आपल्या दिराला फसवून नशिबाच्या विरोधात जायला निघाली होतीस. तुम्ही सगळे म्हणून हिच्या जीवनाचे नियम ठरवा. आजपासून ही तुमच्याद्वारे निर्धारित केलेल्या नियमांचेच पालन करेल. हिने आपला सगळा वेळ पूजा अर्चना आणि भजन कीर्तनातच लावला पाहिजे. जेवणात पण साधं जेवण, ते पण विना मसाल्याचं. म्हणून इथून पुढे ही फक्त अर्ध भोजनच करेल. आणि हिला स्वतःला कोणत्याही शुभ कार्यापासून दूर राहायला हवं. भीमराव, उद्या एका केसच्या संदर्भात मला पुण्याला जायचंय. मी विचार करतो की तूही माझ्याबरोबर आलास तर बरं झालं असतं. एक प्रश्न विचारू सर? तुम्ही खरंच केसच्या कामासाठी चाललायत की मला इथून दूर करण्यासाठी हे करताय? गप्प बस. आपलं डोकं शांत कर आणि विचार कर. तुझे ते सासू सासरे इथे येऊन किती घालून पाडून बोलले आहेत आम्हाला पाहिलंस ना तू. अगं आमच्यावर उपकार कर तू. आई बाबांच्या वर्षानुवर्ष कमावलेल्या मान प्रतिष्ठेला सगळं मातीमोल केलंस तू. हे जे नियम लिहिले आहेत ना निर्मला, यांचं तुला पालन करायचंय, जेणेकरून आई बाबांची जी प्रतिष्ठा तू धुळीला मिळवली आहेस ती परत यावी. असं रडल्या बिडल्याने, असं आसवे गाळण्याने काही होणार नाही. कोणीच येणार नाहीये तुझी मदत करायला. आई चल, खूप भूक लागली. थांबा. कोणी दुसरं माझी मदत करेल ना करेल, हे माझी मदत नक्की करतील. तू बरोबर होतास दादा. माझं लिहिणं वाचणं आज कामी आलं. जर मला लिहिता वाचता नसतं आलं ना, तर आज मी हे नाव सुद्धा नसते लिहू शकले. हा कागद पण फाडून फेकून दे, पण यावरून माझा विश्वास कमी नाही होणार की भीम नावाचं कोणी आहे जो माझी मदत करू शकतो. अडणार नाही. याला मी फाडणार नाही निर्मला. हे इथेच राहील आणि हे मला नेहमी आठवण देत राहील की माझी स्वतःची बहीण, माझी स्वतःचीच बहीण माझ्या वैऱ्यासोबत आहे. काय
हा? काय चूक आहे माझी? बोल ना, काय चूक आहे माझी? हीच की समाजाने बनवलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी तुला सांगितले. हीच की तू विधवा आहेस आणि मी म्हणालो की विधवा धर्माचे पालन कर. हेच बोल निर्मला. एक शब्द नीट लक्ष देऊन ऐक निर्मला. कारण आजपासून, आतापासून, या क्षणापासून मी नरोत्तम जोशी तुला भाऊ आणि बहिणीच्या नात्यातून मुक्त करतोय. बघ इथे, इथे बघ. आता बघस तू मी तुझ्या सोबत काय करतो ते. मी आता जाऊन त्या भीमरावाला धडा शिकून येतो. हे बरोबर आहे दादा. नातं तोडण्यासाठी बहाणा हवा होता आणि तू भीमच्या नावाचा बहाणा बनवलास. बरोबर आहे. भीमराव, काल तुझे वडील आले होते माझ्याकडे आणि काळजी करत होते. सोबत तुझी पत्नीही काळजी करते आणि मलाही तुझी काळजी वाटते. आणि आम्ही सगळे जाणतो तू जर इथे राहिलास तर तुला खूप त्रास होईल. म्हणून चल आमच्या सोबत. कुठे जाणार नाहीये हा. नमस्कार. हा कुठेही जाणार नाही. हा इथेच राहील मुंबईमध्ये आणि इथे राहून सगळं काही बघेल पण काही करू शकणार नाही. कारण की मी ह्याला काहीही करू देणार नाही. नरोत्तम जोशी, तुला ऑफिस मधून काढून टाकलाय ना, मग इथे येण्याची हिंमत कशी पुष्कळ केली? धाडस आहे सर. धाडस आहे म्हणूनच इथे आलो आहे याला समजवायला की माझ्या बहिणीच्या बाबतीत दखल देऊ नकोस. नाहीतर याचं तर जे करायचं आहे ते करेलच. पण माझ्या बहिणीला पण मी खूप हानी पोहोचवेल, समजलास? खूप वाईट माणूस आहेस नरोत्तम. चांगला वाईट जसा आपण आहे. सध्या तरी इथे आहे आणि ज्या गोष्टीमुळे मी इथे आहे त्याच्याशी तुमचं काहीही देणं घेणं नाही आहे. हा माझा आणि या भीमरावचा विषय आहे. आणि भीम माझा शिष्य आहे, तेव्हा गोष्ट आपोआपच तुझ्यात आणि माझ्यात येते. तुला जाणीव तरी आहे? तुला इथे येऊन भीमाला हे सगळं सांगायची गरज का वाटावी? कारण तुला भीती वाटते की भीम तुझ्या या परंपरेला उद्ध्वस्त तर नाही करणार, की तू हारणार तर नाहीस आणि तुझ्या या गर्वाला छेद दिला जाईल. म्हणून इथे आलास त्याला घाबरवायला. तू थांब. गिरीश पटनाईक, हे बघ असं आहे की ना, तू माझा ना बॉस आहेस आणि ना मी तुझा असिस्टंट, समजलास? म्हणूनच वायफळ ज्ञान नकोय. जर मी बोलत असेल तर मध्येच टोकायचं नाही. नरोत्तम जोशी, ही पद्धत आहे सरांशी बोलण्याची. अदबीने बोला. नाही बोलणार, नाही बोलणार अदबीने. मग मग हे 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 जे ऑफिस उघडून ठेवलंय यातून महिन्याभरातून जितके तुम्ही पैसे कमावता ना, एका दिवसात तेवढे पैसे माझे बाबा भिकाऱ्यांना दान करतात, समजलं? तुम्हाला काय समजलं नाही मी काय म्हणालो? सरांशी अदबीने बोला. बोलणंच काय, ऑफिस मधून बाहेर काय जा. सरसर सरसर लावलंय हा? हा? सरसर बोलून थोडासा आदर का दिला याला, तर माझ्याच डोक्यावर चढून नाचायला लागला हा. तुम्हाला तुला तर असं मी आता- कळणार नाही. निघा इथून बाहेर. ए! चला इकडे, चला निघा इथून. मी सांगितलंय ना तुम्हाला एकदा, निघा इथून. अस्पृश्य!
मला स्पर्श केलास तू? मला माहिती आहे ना की माझ्यासाठी माझा धर्म, माझी जात, माझी रूढी सर्वश्रेष्ठ आहे, तरी पण कारण मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला निघा इथून म्हणून. तुम्ही माझं म्हणणं ऐकलं नाही. तुम्ही माझ्या समोर वकील साहेबांचा अपमान करत होतात आणि ते मी मुळीच सहन करू शकत नाही. तू सहन करणार नाहीस. तू सहन करणार नाहीस तुझ्या सरांचा अपमान. त्याचा आता मी अपमान करणार नाही. याला आता मी बेअब्रू करेन सगळ्यांसमोर. एका उच्च जातीचा असून एका खालच्या जातीच्या व्यक्ती बरोबर दिवसभर असतो. कोणत्या गोष्टीचा वकील आहे हा? कोणत्या गोष्टीचा वकील आहे हा? वकिली तर आता मी शिकवेन तुम्हा दोघांना. बघाच तुम्ही. काय मग मज्जा आली? आज तर सगळ्या जणींनी खूप पैसे कमावले, खूप काम केलं. आज आपण जेवढं काम केलं, जितके पैसे कमावले ना तितके कधीच नाही कमावले. खरं बोललीस. आणि हे सगळं कोणामुळे झालं? जिजाबाईमुळं. जिजाबाईमुळं. जिजाबाईने आपल्या सर्वांची खूप मदत केली आहे. आणि हा जिजाबाई, हा विचार करून फारच आनंद होतोय की आता आम्हाला जास्त पैसे कमवता येतील. जिजाबाई, कधी कधी आपण चुकीच्या मार्गावर भटकत असतो आणि तोच रस्ता आपल्याला सगळ्यात योग्य वाटतो. अगदी खरं बोललीस. जसं भीमरावाच्या बोलण्याला भुलून आम्ही आमचं आयुष्य बर्बाद करत होतो. हो की नाही वहिनी, सांगा? हो तर मग. भीमराव, भीमराव, मला कळतंय की तुला खूप दुःख होत असेल हे सगळं ऐकून. एवढे कष्ट करून सेना उभी केली होती, सगळे पळून गेले. आणि हे सत्य आहे. कोणतं सत्य? हेच की जोपर्यंत तू कोणाच्या जीवनात आहेस तो असाच त्रासामध्ये राहील. आणि जसा त्यांच्या आयुष्यातून बाहेर पडशील ते असे आनंदात राहतील. हितेश काका, तुम्ही इथं काय करताय? जावा, मुंबईच्या प्रत्येक भिंतीवर हे सत्य लिहून या. म्हणजे प्रत्येक जण माझ्या पतीला घाबरून राहील. आणि मग तसे बी आईंकडे लय पैसे आहेत. काय आई, लिहिणाऱ्या चित्रकाराला तर आई पैसे देतीलच. पण असं मधीच येऊन माझ्या पत्तीची वाट न काढू तुम्ही. हो हो हितेश, नका थांबू भीमरावला. तो फार महत्वाची कामं करायला जात असतो. हो ना रमा, बरोबर आहे ना? घरामध्ये चूल पेटलीये, स्वयंपाक बनवला तर माझा नवरा जेवल तरी. आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठं काम हेच आहे. चला. आयुष्यभर हेच वाटलं आणि हाच प्रयत्न केला की जिजाबाईचे सगळे अवगुण सांभाळून घेऊ, पण मी अयशस्वी झालो. आता जिजाबाईच्या अवगुणांमुळं माझ्या मुलांवर सरळ सरळ परिणाम होते आणि मी हातबल झालोय. नरोत्तम, काय गरज होती तुला तिकडे जायची? कधी कधी आत्मरक्षणाचे सर्वात मोठे शस्त्र असते आक्रमकता. मी तिथे केवळ यासाठीच गेलो कारण त्या भीमरावच्या लक्षात यावं की ह्या वेळेस माझ्या प्रकरणामध्ये त्याला नाक खुपसायची गरज नाहीये. जेव्हा सांगितलं होतं की 2 भाकऱ्यांपेक्षा जास्त जेवणार नाहीयेस तर 2 भाकऱ्या चोरत होतीस तू.
चल बाहेर. नरोत्तम, आई, आता 2 पोळ्यांनी पण भूक भागत नव्हती तर काय करू? आणि चोरत नव्हती. तुम्ही सगळ्यांनी तर जेवण केलं होतं ना, त्या 2 पोळ्या अशाच ठेवल्या होत्या तर मी विचार केला खाऊन घेऊ. का? हा? कागदावर लिहिलं होतं ना फक्त 2 भाकरी खायच्या आहेत. हा? बोल. भूक लागली होती. नरोत्तम, अशा प्रकारे होणार आहे का विधवा जीवनचर्येचं पालन? चल माझ्या बरोबर. कुठे? भीमराव तुझी मदत करणार हेच म्हणाली होतीस ना. आज मी तुला दाखवतो त्याची कुवत आणि आमची ताकद. सोड दादा. चंडदेवजी, बाकीच्या समाजातल्या लोकांना पण घेऊन या. चल. रमा, नरोत्तम जोशी मला वाटायचं फक्त आपल्यासाठी वाईट आहेत, पण ते फक्त आपल्यासाठी वाईट नाही, ते वाईटच आहेत सर्वांसाठी. आणि त्यातही आपल्याच बहिणीसोबत किती गैरवर्तन करतायत. जो माणूस काल परवापर्यंत वकील साहेबांना सर सर करून बोलत होता, त्यांना मान देत होता, आज अचानकपणे खूप वैतागलोय मी. भीमपोराव, तू इतका समजूतदार आहेस, इतकी छोटीशी गोष्ट तुझ्या लक्षात का नाही आली? आदर आणि सन्मान यांचा जन्म 2 कारणांमुळे होतो. एक स्वार्थासाठी आणि दुसरा गरजेसाठी निर्माण केला जातो. पण ज्याला गरजेसाठी निर्माण केलं जातं आणि तो सन्मान गरज भागल्यावरती निघूनही जातो. पण बाबा, आपल्याला हे कळणार कसं की आदर सन्मान हा गरजेसाठी दिला जातोय की नैसर्गिकरित्या आहे, मनापासून आहे? हे कळणं तर कठीण आहे बघ. हो, पण एक काम करू शकतोय. हा सन्मान आणि अपमान यापासून जितका वाचू शकतोयस तितका स्वतःला जपून ठेव. मग अशा गोष्टींचा परिणाम खूप कमी होतो. हो, पण ते संपूर्णपणे जाणारच नाही. अजून एक काम करू शकता. तुम्ही अजून एक कागद घ्या. जे जे तुम्हाला सन्मान देतील त्यांची नावं एका कागदावर, आणि जे जे तुम्हाला अपमानित करतील त्यांची नावं दुसऱ्या कागदावर लिहा. आणि प्रत्येक आठवड्यात रविवारी अपमानित करणार नाव ज्या कागदावर असेल ना त्या कागदाला फाडून टाका. ही तर छान कल्पना आहे. अशा प्रकारे शेवटी डायरीमध्ये जी पानं उरतील त्यात फक्त सन्मान देणाऱ्या लोकांचंच नाव असेल. हो, हे फारच छान आहे. भीमपोरा, रात्र खूप झाली आहे. जा पोरा, जाऊन झोप. असे कसे झोपायला जाणार तुम्ही लोक? चल. दादा सोड. बघ हिला मी इथे तुझी कुवत दाखवण्यासाठी घेऊन आलो आहे. कसा आहे? विधवा धर्मानुसार हिला जितकं भोजन मिळायला हवं होतं तितकं हिने खाल्लं आहे, परंतु हिला तरी देखील भूक लागली आहे.
भीमराव, ह्या रेषेच्या ह्या बाजूस आम्ही, त्या बाजूला तू, आणि जर हिम्मत असेल तर ती रेषा ओलांड आणि हिला जेवण दे. ये